हॅलो नर्सिंग ऍस्पिरंट्स, मी नर्सिंग ऑफिसर सुवर्णा सुक्ते आणि तुमच्यासाठी घेऊन आली आहे एमसीक्यू सिरीज। स्टार्ट करूया फर्स्ट क्वेश्चन पासून। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचे आन्सर कमेंट मध्ये सांगा। तर आजचा फर्स्ट क्वेश्चन आपला आहे, अ नर्स परफॉर्मिंग बॅक वॉल मास्क व्हेंटिलेशन नोटिसेस इनएडिक्वेट चेस्ट रेज, व्हाट इज द फर्स्ट ऍक्शन? फर्स्ट ऑप्शन आहे इनक्रीज ऑक्सिजन फ्लो, सेकंड आहे रिपोजिशन द हेड अँड मास्क सील, थर्ड ऑप्शन आहे चेंज द मास्क साइज आणि फोर्थ ऑप्शन आहे बिगेन चेस्ट कंप्रेशन। तर बघा, हा प्रश्न अगदी सोपा आहे, फक्त तुमचे कन्सेप्ट क्लिअर असणं अगदी गरजेचं आहे। या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेला आहे बॅक वॉल मास्क व्हेंटिलेशन। तर बॅक वॉल मास्क व्हेंटिलेशन म्हणजे नक्की काय असतंय? तर आपण यालाच अंबू बॅग म्हणून ओळखतो। अंबू बॅग हे आपण सीपीआर किंवा रिसक्सिटेशनच्या वेळी इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये यूज करत असतो। फर्स्ट ऑप्शन आहे इनक्रीज ऑक्सिजन फ्लो। जर इनएडिक्वेट चेस्ट रेज असेल आणि आपण ऑक्सिजन फ्लो इनक्रीज केला, तर लिकिंग असेल किंवा एअरवे ब्लॉक असेल तर ऑक्सिजन फ्लो वाढून चालेल का? सेकंड ऑप्शन आहे रिपोजिशन द हेड अँड मास्क सील। पेशंटला रिपोजिशन करायचं आहे, तर हेड टिल्ट अँड चिन लिफ्ट ते यूज करायचं आहे आणि मास्क सील करायचं आहे सीई टेक्निकचा यूज करून। तर रिपोजिशन देऊन चालेल का? आता थर्ड ऑप्शन आहे चेंज द मास्क साइज। मास्क साइज तुम्ही चेंज कराल, पण जर ऍडिक्वेट चेस्ट रेज नसेल, O2 फ्लो जर प्रॉपर होत नसेल, तर तुम्हाला मास्क साइज चेंज करून चालेल का? लास्ट ऑप्शन आहे बिगेन चेस्ट कंप्रेशन। आपण चेस्ट कंप्रेशन कधी स्टार्ट करतो? जेव्हा आपल्याला पेशंटची कॅरोटिड पल्स ही अब्सेंट मिळत असेल, त्यावेळी आपण चेस्ट कंप्रेशन स्टार्ट करत असतो। तर कंडिशन आहे इनएडिक्वेट चेस्ट रेज होत नाहीये, तर आपण ह्या सिच्युएशन मध्ये चेस्ट कंप्रेशन स्टार्ट करणार का? तुमचा आन्सर कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण एक एमसीक्यू तुमचा रँक बदलू शकतो।